आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपण हे चित्र बघत आहात वनपाल म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा रेंज मधील राजूर वन विभाग कार्यालयाचे हे चित्र आहे। येथील अधिकारी जे वनपाल आहेत, वनरक्षक आहेत, हे मुख्यालय न राहता आपल्या खासगी ठिकाणी राहतात आणि कार्यालयाची अतिशय दुर्व्यवस्था यांनी करून ठेवलेली आहे। शेजारीच एखाद्या पुलाचे काम चालू आहे, त्या ठेकेदाराने आपली रेती, गिट्टी, मुरुम, सिमेंट इत्यादी सामान या ठिकाणी ठेवलेले आहे। त्याचा गैरवापर होत आहे। शासनाच्या कार्यालयाचा गैरवापर हे मोताळा रेंज मधील वन विभाग अधिकारी करीत आहे। हे चित्र आपल्याला दिसत आहे समोर आणि हा जो घोळ आहे, हा सर्व भ्रष्टाचार, हा आमचे समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख व त्यांची टीम शेख सईद शेख कदीर यांनी हे चित्रीकरण घेतलेलं आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे गैरवापर झालेला आहे आणि त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया। कार्यालयाच्या समोर आपण बघू शकता हे सेंटरिंग पडलेलं आहे, जे पुलाच्या बांधकामासाठी वापरल्या जाते। हे पोकलँड, JCB, पाण्याचे टँकर, हे सर्व कार्यालयीन जो वन विभागाचे कार्यालय यांच्या आवारात आहे। बघू शकता आपण कशी परिस्थिती आहे। समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद आणि माझे जे तालुका अध्यक्ष आहे सय्यद युसूफ, मोताळा तालुका अध्यक्ष, याची एवढा मोठा प्रेम आहे। मोताळा रेंजमध्ये जे होणारा भ्रष्टाचार आहे व मोताळा रेंजचे जे कर्मचारी आहे, श्री वनपाल जगताप साहेब आणि बाकीचे जे दुसरे वनपाल आहे आणखीन, हे आपले मूळ जे त्याचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यात राहत नाही। त्याचा एवढा मोठा मोताळा रेंजला फटका बसत आहे की जे वन एवढा मोठा हिरवागार जंगल आहे त्याला मेंढी पूर्ण नष्ट करायचं काम करते। तसेच वन जंगलाचे दुश्मन बनलेले जे लाकूड तस्कर आहे, हे वन जंगल कसा नष्ट व्हावा याचा काम रात्रंदिवस करत आहे। त्याचं उदाहरण असं आहे की मोताळा रेंजमध्ये सागवान व अडजात हे वन जंगलाची कटाई खूप मोठ्या प्रमाणानं होत आहे। व तशीच मोताळा रेंजमध्ये एवढी मोठी जगताप साहेबाची रोडमध्ये रेतीचं उत्खनन झालेलं आहे, त्याचा मागे एक PRP फाटलेला आहे, परंतु तरी जगताप साहेब व तसेच आपले वनरक्षक हे एका वनपालाची ऑफिसमध्ये बाजार टाकून झपायचं काम करत आहे। तसं व्हिडिओ पुरावा आमच्याकडे आहे। तसेच 2 वनपाल ते ऑफिसमध्ये, 4 वनरक्षक ते ऑफिसमध्ये आराम करत दिसत आहे। ते आम्ही ते व्हिडिओ मीडिया समोर आणि शासन प्रशासन समोर आणणार आहे। तसेच जे राजूर वनरक्षकचा हेडक्वार्टर आहे, राजूर हेडक्वार्टरमध्ये वनरक्षक राहत नाही, तरी जे बांधकाम पुलाचा चालू आहे राजूर गावासाठी, ते बांधकाम ठेकेदारांना सर्व गिट्टी, मुरम, रेती, असाऱ्या हे सर्व ते वनरक्षक याच्या हेडक्वार्टरच्या आधारावर टाकलेलं आहे। त्याच्या पोकलेन ट्रक अंदर जाण्यासाठी त्यांना ते तडलेली गेट पण तोडून टाकलेली आहे। दुसरा विषय असा आहे की जे वनरक्षकचा क्वार्टर आहे, ते क्वार्टरचा जे गेट होता हे ठेकेदाराचे माणसांना तोडून ते दरवाजाचा एक बेड बनवलेला आहे। ते बेड व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि माझ्यासोबत मोबाईल स्क्वॉड RFU पडोळ साहेब सोबत असताना
त्याला विचारपूस केली की बाबा तुम्हाला हे कोणा सांगितलं आणि आराम हे एवढा मोठा मालमत्ता टाकायचं. त्यांना सांगितलं आम्हाला तुषार पाटील आणि आमच्या ठेकेदारानं सांगितलं. बरं, दुसरी गोष्ट एक अशी आहे की जर तुषार पाटील आणि ठेकेदारांना एवढा मोठा वनरक्षक याच्या क्वार्टरमध्ये यायले झप्याचा टाकी त्याचे काय जे काही ते साधन आहे त्याच्या क्वार्टरमध्ये ठेवलेलं, मग वनरक्षक कुठे राहते याचा खूप मोठा एवढा मोठा चिंताजनक विषय झालेला आहे की सर्व डोळ्यानं दिसत आमची जे बुलढाण्यामध्ये डीओपी मॅडम आलेली आहे त्याला वारंवार मी जाऊन तोंडी व लेखी तक्रार दिलेली आहे, परंतु डीओपी मॅडमना असा कोणताच आदेश तुषार पाटील जे आरेपू होते त्याला काढल्याने मला आतापर्यंत माझ्या डोळ्यासमोर आला नाही. व माझ्यासमोर फोनद्वारे पण डीओपी मॅडमना आरेपू तुषार पाटील जे त्याच्याकडे चार्ज होता मोतळ्याचा त्याला माझ्यासमोर फोन पण लावलेला नाही. असा कुठे दिसत आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्ण नष्ट वन जंगल वन जमीन व ते एवढे लाखो रुपयाचा जे हेडक्वार्टर बनवलेलं आहे, हेडक्वार्टरमध्ये ठिकाणावर वनपाल वनरक्षक राहत नाही. याचं उदाहरण असं आहे की जे एक आमचा दामोदचा हल्ली सध्या जे हेडक्वार्टर आहे ते हेडक्वार्टर बी खाली पडेल आहे, त्याच्यात कुत्रे झपतात. तसंच एक आपले बरवट मध्ये हेडक्वार्टर आहे तरी पण सर्व कुत्रे झपतात, कोणी तरी राहत नाही, वनपाल वनरक्षक तरी राहत नाही. असे बरेच उदाहरण आहे की जे ठिकाणावर कर्मचारी राहत नाही. तसाच एक आपला देवलगाव राजा ते रेंजमध्ये नाका नाही पण नाक्यावर 3 लोकांची पगार काढत आहे. मग ते कर्मचारी नाका नाही असताना मग नाक्याच्या नावावर पगार काढत आहे. हे डीओपी मॅडमला समजत नाही काय, हे एसीएफ साहेबांना समजत नाही काय, टटुले ते गायकवाड साहेब आहे त्याला समजत नाही काय. सरळ त्याईना नाका बंद आहे असा लिहून ते लोक दुसऱ्या ठिकाणी कामावर लावायचं काम करायला पाहिजे अशी मी आशा ठेवतो. तशीच मी वारंवार किरण पाटलाले फोन लावून त्याला तरास देण्याचं काम करत आहे. तरास याच्यासाठी देतो की साहेब तुम्ही एकटे फोन उचलतात, आमच्यासोबत फोनवर चर्चा करतात, परंतु आमच्या जिल्ह्याची डीओपी मॅडम त्याला गंभीरानं घेत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा जे वन जंगल नष्ट व्हायचं काम सुरू आहे त्याचा खूप मोठा हे जंगल नष्ट जर झाला तर याचा खूप मोठा जे काही त्याचे कारणीभूत राहील डीओपी मॅडम राहील, वन परिषद अधिकारी राहील आणि एसीएफ राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.